हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण राजम्याची भाजी बनवणार आहे. हा राजमाच्या ओल्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर मी ओल्या शेंगा सोलून चांगल्या स्वच्छ धुवून नमक टाकून शिजवून घेतलेल्या आहेत. तर शिजलेत का आपण पाहून घेऊया. तर बघा मस्त छान शिजलेले आहे. तर त्यासाठी आता आपण मसाला पाहून घेऊया. अद्रक, टमॅटो, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि एक मोठा टमॅटो घेतलेला आहे. तो पण आपण फोडण्यासाठी अर्धा चिरून घेणार आहे. कोथिंबीरचे प्रमाण पण जास्त घेतलेले आहे कारण फोडणीसाठी टाकायचे आहे. तर चला तर मग आपण एका मिक्सरमध्ये टमॅटो, कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे आपण सर्व बारीक करून घेऊया. अगदी चांगली पेस्ट तयार बनवूयाची. चला तर मग हे बारीक करत असताना आपण याला पाणी टाकायची गरज नाही आहे कारण कांदा आणि टोमॅटोचं पाणी त्याच्यामध्ये जेवढं आहे तेवढंच बास होईल. तर चला आता मिक्सर लावून झालेला आहे. मसाला आपला पाहून घेऊया. तर बघा मस्त एकदम बारीक ग्रेव्ही तयार झाली आहे. साधारणपणे अशी ग्रेव्ही बनवून घ्या. तर पाहू शकता तुम्ही एकदम बारीक ग्रेव्ही झालेली आहे. तर चला एका कढईमध्ये 2 चमचे तेल ओतलेलं आहे. याच्यामध्ये आपण जिरा मोहरी टाकून घेऊया. त्यानंतर थोडासा कढीपत्ता, त्यानंतर टोमॅटो आणि आपण बारीक केलेला मसाला. तर बघा हा मसाला चांगला तेलामध्ये फ्राय झाल्यानंतरच आपण हा टाकणार आहोत आणि हाही चांगला आपण परतून घेऊया. थोडेसे 2 मिनटं झाकून ठेवूया, त्यामुळे या मसाल्याला चांगलं तेल सुटलं जाईल. तर पाहू शकता मसाल्याने छानपैकी तेल सोडलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून 2 मिनटं झाकून ठेवूया, त्यामुळे हा मसाला चांगला फ्राय केला जाईल. आणि त्यानंतर आपण राहिलेले साहित्य याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. चला तर मग यामध्ये आपण चटणी, नमक आणि हळद टाकून चांगल्या प्रकारे हा मसाला मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता याच्यामध्ये सर्व मसाले टाकून झालेले आहे. तर याला चांगले तेलामध्ये फ्राय करून घेऊया आणि 2 मिनटं झाकून ठेवूया. तर पहा 2 मिनटं झालेले आहेत. आता या मसाल्याने चांगले तेल सोडलेले आहे. तर याच्यामध्ये आपण शिजवलेला राजमा टाकून घेणार आहोत. तर चला आता आपण याच्यामध्ये राजमा टाकणार आहोत. हा राजमा आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे आणि पाणी ओतायची गरज नाही आहे कारण आपल्याला थोडासाच रस्सा बनवायचा आहे. तर यालाही आपण 2 मिनटं झाकून ठेवणार आहोत. तर पाहू शकता 2 मिनटं झालेले आहेत. बघा इथे आपला गरमागरम राजमा तयार आहे. तर बघा आपण एकदा मिक्स करून पाहूया. तर बघा पाहू शकता आपला फायनली राजमा तयार आहे. आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.